अरबी समुद्रातील डिप्रेशनमुळे राज्यात पावसाळी वातावरण तयार होत आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार सरींचा इशारा. तर नमस्कार, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आज रात्रीपासून पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यताही कायम आहे. बंगालच्या उपसागरात देखील नवीन प्रणाली सक्रिय होत आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या डिप्रेशनमुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. या प्रणालीचा प्रभाव वाढत असून पुढील 24 तासात व त्यानंतर देखील काही दिवस राज्यात विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा देखील अंदाज आहे. हवामान प्रणालीची सद्यस्थिती आणि प्रभाव लक्षात घेता सध्या अरबी समुद्रात एक डिप्रेशन प्रणाली सक्रिय असून ती हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे. या प्रणालीचा बंगालच्या उपसागरात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा होत असल्याने तिचा प्रभाव वाढत आहे. ही प्रणाली थेट महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकणार नसली तरी तिच्यामुळे खेचले जाणारे बाष्पयुक्त ढग राज्यावर पावसाच्या सरी बरसण्यास कारणीभूत ठरतील. यासोबतच बंगालच्या उपसागरात देखील एक नवीन चक्रकार वाऱ्याची प्रणाली सक्रिय झाली असून पुढील 24 तासात तिचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रणालीच्या एकत्रित परिणामामुळे राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम वाढणार आहे. सध्याची पावसाची स्थिती लक्षात घेता आज सकाळपासूनच राज्यात ढगाळ वातावरण असून सातारा, सांगली, कोल्हापूर, सातारा, धाराशिव, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात व गोव्यात पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. आज रात्री पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड, पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पावसाच्या सरी कोसळतील. याशिवाय नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर पुढील 24 तासांचा अंदाज लक्षात घेता रत्नागिरीमध्ये लांजा, देवगड, सिंधुदुर्गमध्ये कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी, कोल्हापूरमध्ये आजरा, चंद्रगड, शाहूवाडी आणि सांगलीमध्ये शिराळा, वाळवा तसेच मिरज, कराड, पाटण या तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्यम ते जोरदार पाऊस कुठे असणार ते पाहूया. रायगड, पुणे, अहिल्यानगर चा दक्षिण भाग, बीड, धाराशिव, सोलापूर आणि लातूरचा पश्चिम भाग या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे. तर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता पाहूया. ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा दक्षिण भाग या जिल्ह्यांच्या विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील. तर कोरडे हवामान नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत प्रामुख्याने हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी केवळ स्थानिक ढगनिर्मिती होऊन हलका ते तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील 2-4 दिवसाचा अंदाज लक्षात घेता आज कोकणमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अंदाज लक्षात घेता वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे होऊ शकतात. तर उद्या शुक्रवारी 24 ऑक्टोबर ते रविवार 26 ऑक्टोबर या कालावधीत हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. या ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात थोडा फरक जाणवणार आहे. तर सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडू शकतो. तर इतर ठिकाणी हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे. तर मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा अंदाज लक्षात घेता आज काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. तर उद्या शुक्रवार 24 ऑक्टोबर ते शनिवार 25 ऑक्टोबर या कालावधीत वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रविवारी 26 ऑक्टोबर ते सोमवारी 27 ऑक्टोबर या कालावधीत हवामान मुख्यतः कोरडे राहू शकते, पण काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यात विभागात पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव, बीड या जिल्ह्यांचा विचार करता आज काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर उद्या देखील 24 ऑक्टोबर ते शनिवार 25 ऑक्टोबर या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. तर उद्या 24 ऑक्टोबर ते शनिवार 25 ऑक्टोबर या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर रविवारी 26 ऑक्टोबर ते सोमवार 27 ऑक्टोबर या कालावधीत हवामान मुख्यतः कोरडे राहू शकते, पण काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
तर विदर्भात पाहायला गेलं तर नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज आकाश अंशतः ढगाळ राहील, पण पावसाची शक्यताही कमी आहे. तर उद्या शुक्रवारी 24 ऑक्टोबर ते शनिवार 25 ऑक्टोबर या कालावधीत काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर रविवारी 26 ऑक्टोबर ते सोमवारी 27 ऑक्टोबर या कालावधीत हवामान मुख्यतः कोरडे आणि निरभ्र राहू शकते. तर पुढील काही दिवस हे राज्यात पावसाचे वातावरण राहणार असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या काढणीचे आणि रब्बीच्या पेरणीचे नियोजन हवामानाचा अंदाज घेऊनच करावे. तर व्हिडिओची माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.